तर मंडळी सकाळ सकाळी बघा किती वातावरण छान झालेलं आहे. धुकंसुद्धा पडलेलं आहे आणि थोडीशी थंडीही आहे. तर यामध्ये सकाळी जनावरांची कामंही आवरून घेतली. नंतर स्वयंपाक वगैरे झाल्यावर सगळी स्वच्छता करून पाणी वगैरे भरून घेतलं. तर सगळं आवरल्यानंतर जरा गोठ्यात जाऊन जनावरांना वैरण पाणी करावं म्हटलं. कारण आज माझं दुसरंच नियोजन आहे. तर हा बघा आमचं कुत्र्याचं पिल्लू आहे ते वाटतच आहे. लगेच अंगावर उड्या मारायला लागले. मला सोड म्हणतंय, वरडतंय. तर मग जनावरांना वैरण पाणी सगळं बघितलं आणि चालले आहे आता मी रानामध्ये. तर रानात आज माझं काय काम आहे ते तुम्हाला रानात गेल्यानंतरच कळेल. तर बघा इकडं मक्याचं पीक आहे. तर या मक्यामध्ये हत्ती गवतही लावलेलं आहे. तर मक्याचं पीक काढलं किंवा हत्ती गवत राहतं तसंच आणि ते मोठं होतं. तर इथं बघा लिंबूचं झाड आहे आणि याला लिंबूसुद्धा बारीक बारीक लागायला लागले आहेत. तर मी आता आले आहे रानामध्ये. तर रानामध्ये बघा इथं शेपूची भाजी लावून घेतली आहे आणि खूप छान अशी आलेली आहे. तर इकडं लसणाचा वाफा आहे आणि एक दिवशी तो भांगलून घेतला. तर लसणातलं तण काढायला टाईम लागतं आणि इकडे एक वाफा आहे. तर मक्यामध्ये पाणी सोडल्यानंतर ते पाणी आहे ते लसणाच्या वाफ्यामध्ये आलं. मग लसणाचा वाफा भरला, मग झालं. भांगलायलाच आलं नाही. मग आता बघा आलो तर लसणाचा वाफा गच्च भरलाय तणानं. तर आता तो काढून घ्यायचा आहे. तर खूप टाईम लागतं लसणातलं तण काढायला आणि कुठलं एवढं तण येते काय माहिती आणि ते भराभरा भांगलायला सुद्धा येत नाही. हळूहळू काढून घ्यावं लागतं. तर शेपूची भाजी बघा किती छान आलेली आहे आणि हिरवीगार. थोडासा पाऊस पडलाय ना त्यामुळं चांगली टवटवीत झाले आहे. तर थोडं तण आहे ते हातानं खुरप्यानं असं करून काढून घेतलं. कारण खुरपं पण जास्त लावता येत नाही, नाहीतर लसूण वर येतोय. तर दुपारी परत घरात जाऊन जेवण वगैरे झालं, थोडा आराम केला परत आणि जनावरांना वैरण वगैरे टाकली. तोपर्यंत 4 वाजल्या होत्या. मग आणि रानात येऊन भेंडी ती तोडून घ्यायची होती. तर थोडी थोडी होती कुठं तर ती तोडून घेतली. तर माझे व्हिडिओ आहेत ते पूर्ण बघत जावा आणि व्हिडिओला लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा. लाईक आणि सबस्क्राईब कुणी करतच नाही. तर तुमच्या एका बहिणीचाच व्हिडिओ आहे म्हणून त्याला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करत जावा. तर सगळी कामं संध्याकाळची आवरून दिवाबत्ती वगैरे सगळं करून घेतलं. तोपर्यंत आमच्या कारभाऱ्यांनी एक कारभार करून ठेवला होता. तर आळूची पानं आणून ठेवली आहेत करण्यासाठी. तर संध्याकाळची वेळ झाली आहे. सगळ्यांना रामकृष्ण हरी. चला तर बाय बाय.